जय श्रीराम. माझं नाव नितीन महाजन. मी आपल्या या केशव शंकरनाथ पथकाचा संस्थापक अध्यक्ष आहे. 2017मध्ये हे केशव शंकरनाथ पथक स्थापित झालं आहे. त्याची संख्या सुरुवातीला 4 होती आणि आज 2023 आला आहे. याची संख्या आता 450 तर 500 सदस्यांची आहे. आमचा उद्दिष्ट आहे की प्रत्येक भारतीयांच्या घरात शंख वाजला पाहिजे. शंख वाजवण्याचे फायदे आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. कार्यपद्धती आणि आमचा प्रचार प्रसार हा एकमेव उद्दिष्ट आहे की शंखाचा प्रचार प्रसार प्रत्येक घरात व्हावा, प्रत्येक कुटुंबात व्हावा आणि पूर्ण विश्वभर व्हावा. कारण की शंख हा एक पौराणिक वाद्य आहे आणि हे पौराणिक वाद्य आपल्या आरोग्याला किती हितकारक आहेत याचा प्रचार प्रसार आम्हाला प्रत्येकाला द्यायचा आहे. 2017 पासून आपला हा प्रवास सुरू झाला. माननीय न्यायालयाने 2019मध्ये श्रीराम जन्मभूमीचा जो निकाल लावला आणि त्या निकालानंतर आपल्या भारतवर्षामध्ये जो एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि प्रत्येक भारतीयांच्या मनात परत रामलल्ला आपल्या जागेवर विराजमान होणार आहेत म्हणून पुणे शहरात नानापेठेत पहिलं पुणे शहरातलं राम मंदिराची प्रतिकृती गणपतीमध्ये तयार करण्यात आली आणि त्या प्रतिकृतीचं उद्घाटन करण्यासाठी माननीय चंपतरायजी स्वतः आले होते. त्या कार्यक्रमात आपल्याला निमंत्रित करून आपण तिथं शंखवादन केलं आणि त्या ह्या 4-5 वर्षामध्ये आपण जे समाजाप्रती भावना दाखवली आणि समाजाला शंखाचं महत्त्व पटवून दाखवलं म्हणून आपण खूप मोठे मोठे कार्यक्रम करत गेलो. तर तुम्हाला 2 कार्यक्रमात मी मुद्दामून सांगेन की जानेवारी 2023चा कार्यक्रम माननीय मोहनजींच्या हस्ते रेशीमबागेत नागपूर येथे धर्मभास्कर हा पुरस्कार दिला गेला. तिथे सगळे शक्तिपीठाचे शंकराचार्य होते, साधू संत होते आणि त्या साधू संतांच्या उपस्थितीमध्ये केशव शंकरनाथ पथकाला जी आत्तापर्यंत आपली संस्कृती होती की आपण कुठेतरी शहनाई वाजवून आपण कुठलं तरी वाद्य वाजवून पुरस्कार देत होतो, सत्कार करत होतो. तर त्या 2023च्या जानेवारी महिन्यातला जो रेशीमबागेत 2 दिवसीय कार्यक्रम झाला तो सत्कार पूर्णतः शंखाच्या ध्वनीमध्ये दिला गेला. तिथले साधू संत शंख ध्वनीमध्ये सगळ्यांनी आरत्या केल्यात. तो सर्वात मोठा आमचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर ह्या 2023च्या महाशिवरात्रीला आपल्या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा ह्या ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या आरतीला आले होते आणि आम्हीच या सेवा कार्य म्हणून किंवा शंखवादन म्हणून ओंकारेश्वरमध्ये आरतीच्या वेळेस शंखनाद केला. त्यांनी गाभाऱ्यातनं बाहेर येऊन शंखनाद कसा होतोय, का होतोय, एवढा आवाज कसला येतोय हे बघण्यासाठी मुद्दामून ते बाहेर आले. त्यांनी हा वादन बघितलं आणि ह्या वादनानंतर माननीय चंपतराय विविध कारणानिमित्त धार्मिक कारणानिमित्त पुण्यात जेव्हा जेव्हा आले असतील आम्ही त्यांच्यासमोर हे सादरीकरण केलं आहे. तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष परमपूजनीय गोविंद गिरीदेवजी महाराज हे पुण्यात वास्तव्यात असतात. त्यांच्यासमोर आम्ही आमचं सादरीकरण केलं आणि गेले 6 महिने आम्ही राम जन्मभूमी ट्रस्टची पत्रव्यवहार करतोय. 2दा मी अयोध्येला स्वतः जाऊन आलो, आपलं प्रेझेंटेशन त्यांना दाखवलं आणि इच्छा व्यक्त केली की या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आम्हाला संधी द्यावी. माननीय चंपतरायजींनी त्या आमच्या आग्रहाचा मान ठेवून आमचा प्रेझेंटेशन बघून आम्हाला हे निमंत्रण दिलं आणि आम्ही 450 लोकांपैकी 111 लोक अयोध्येमध्ये राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये 2 दिवसीय वादनासाठी सामील होतोय. आम्ही 18 तारखेला पुण्यातनं प्रस्थान करतोय. 23-24च्या ज्या महापूजेची जी शृंखला आहे, जी शृंखला 18 तारखेपासून 26 तारखेपर्यंत होणार आहे आणि त्याचा मुख्य कार्यक्रम जो महायज्ञाचा 19 तारखेपासून सुरू होतोय आणि 26 तारखेला संपतोय. ह्या 2 महापूजांमध्ये ज्याच्यातली 23 तारखेची शिर्योची आरती आणि 24 तारखेचं नगर प्रदक्षिणा, त्यामध्ये हनुमानगडी, श्रीराम मंदिर, सुग्रीव द्वार, राम चौराह, लक्ष्मण चौक, लता मंगेशकरजी चौक आणि कनक महल अशा मुख्य ठिकाणी आपण केशव शंकरनाथ पथक वादन करणार आहोत. आम्ही पुण्याचे नव्हे तर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व हा आपल्या राम मंदिराच्या कार्यक्रमानिमित्त प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करत आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे अख्ख्या पथकामध्ये वयवर्ष 5 पासून तर 85 पर्यंतचे सगळे तरुण तरुणी आहेत आणि आम्ही निवड करतानाही ह्याच वयोगटातली निवड केलेली आहे की ज्यामध्ये 80% महिला असतील, 20% पुरुष असतील आणि त्यांचा वयोगट हा त्याचप्रमाणे आहे. आमच्याकडे 5-6 वर्षाचे असे 2-3 तरुण लहान मुलं आहेत आणि 20 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंतचे महिला आणि पुरुष दोन्ही यामध्ये उपलब्ध असतील.
शंख हा समुद्राच्या तळाशी सापडतो. शंखामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. म्हणून शंखातलं पाणी जर आपण रात्री भरून ठेवलं आणि सकाळी प्यालो तर आपल्याला कॅल्शियमची मात्रा आपल्या शरीराला जास्त मिळत असते. त्यामुळे आपले गुडघे गुडघे असतील किंवा हाडांच्या कुठलाही अपाय असेल त्याच्यावर हा उपायकारक आहे. दुसरी गोष्ट, शंखाचं भस्म हे आपण कॉस्मेटिकमध्ये जास्त वापरतो आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये याचा खूप फायदा असतो. शंख वाजवल्याने तुमचा आतले लंग्स आहेत ते बळकट होतात. नंतर तुम्हाला जर वाचा बोलण्यामध्ये जर काही अडखतपणा येत असेल तो व्यवस्थित होतो. आणि ज्यांना सायनस आणि थायरॉईडचा त्रास आहे हाही याच्याने बरा होतो. ज्या लोकांचं एन्जिओप्लास्टी झालं आहे, काही ब्लॉकेज होऊ नये म्हणून पूर्व कल्पना देऊन आपण त्यांना शंख वाजवायला सांगतो. असे बरेचसे बहुउपयोगी हा शंख आहे. हा लोकांपर्यंत पोचावा यासाठी आपण गेले 7-8 वर्ष प्रयत्न करतोय. दुसरं धार्मिक कारण असं आहे की आपल्या सगळ्या देवी देवतांच्या हातात शंख आहे. शंखाच्या ध्वनीने वातावरण हे पवित्र होतं. वैज्ञानिकदृष्ट्याही एक सिद्ध झालं आहे की शंख ध्वनीने आपल्या आजूबाजूचे 200 मीटरच्या आतले बॅक्टेरियाज नष्ट होतात. आणि शंख सुरुवातीला आपल्याला कुरुक्षेत्रात श्रीकृष्णांनी वाजवला त्या दिवसापासून प्रचलित झाला आहे. जसं सगळ्या साधू संत आणि महापुरुष यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या देवी देवतांच्या हातात जसं शस्त्र आहे, जसं अस्त्र आहे, तसं शंखही एक त्यांच्याकडे वाद्य आहे, जे प्रत्येक वेळेस सगळ्या विकृती मानसिकच्या लोकांवर विजय प्राप्ती करण्यासाठी शंखध्वनी केला जातो. त्यामुळे शंखाचं महत्त्व हे खरं शंख वाजवण्याची संकल्पना ही मुळात सुरू झाली. मातोबा मंदिर आहे तिथे आरती सुरू करण्यात आली. लोक आरतीला यावेत म्हणून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता आणि आपल्याला आध्यात्मिकमध्ये आणि पौराणिक वाद्य आहे म्हणून आम्ही शंखापासून सुरुवात केली. शंखध्वनी लोकांना आवडायला लागली. जे आपल्या त्याचं महत्त्व आम्ही लोकांना पटवून द्यायला लागलो की आपण आरती आणि मठमंदिरांमध्ये शंख का वाजवावा, ते लोकांना हळूहळू पटायला लागलं. 4 लोक तयार झालीत आणि नंतर 2017मध्ये आम्ही प्रॉपर केशव शंखनाथ पथक नावाची एक संस्था स्थापन केली आणि त्या दिवसापासून एक व्रत घेतलं की आपण शंखाचा प्रचार आणि प्रसार करावा, प्रत्येक हिंदूंपर्यंत पोहोचावा. आपली संस्कृती, आपलं आध्यात्मिक कुठले तरी वाद्य म्हणजे ते शंख असेल, शिंगी असेल, डमरू असेल किंवा संबळ असेल, आम्ही ह्या प्रकारचे वाद्य आतापर्यंत वाजत आलो आहेत. सुरुवातीला आम्ही शंख वाजवला, नंतर शिंगी वाजवली. दरवर्षी आम्ही एक वाद्य त्याच्यात ॲड करत गेलो. आजपर्यंत आम्ही त्याच्यात 4 ते 5 वाद्य ॲड करतोय आणि आत्ता आम्ही 4-5 वाद्य गणेश उत्सवात वाजवतोय. सुरुवातीला आम्ही फक्त कुठेतरी विशेष कार्यक्रमात वाजवायचो, महाआरतीत वाजवायचो. लोकांना ते एवढं आवडत गेलं, आमचे काही व्हिडिओ व्हायरल झालेत. लोकांकडनंच भावना झाली की तुम्ही हा प्रवास मोठा करावा, याची व्याप्ती वाढवावी. म्हणून 2019मध्ये आम्ही सार्वजनिकरित्या पुण्याचे मानाचे 5ही गणपती यांना मानवंदना दिली. ते दिल्यानंतर 2020 पासून दगडूशेठ गणपती हलवाई गणपती असेल, भाऊ रंगारी असेल, बाबू गेणू असेल किंवा मंडईचा गणपती असेल, यांना आम्ही महाआरतीला आणि मिरवणुकीत वाजवायला लागलो. तदनंतर 2021मध्ये जेव्हा हे कोरोनाचं झालं आणि लोकांना शंखाचं महत्त्व जास्त पटत गेलं, त्यानंतर याच्यात लोक जोडली गेली आणि आत्तापर्यंत 400-500 लोक गेलीत. गेले 8 वर्षात आम्ही 1000 ते 2000 लोकांना मोफत प्रशिक्षण दिले. आम्ही ओंकारेश्वर केंद्रच का निवडलं तर हा मध्यवर्ती भाग पुणे शहराचा आहे. पुण्याच्या विविध कोपऱ्यातनं लोक इथे येऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट, हे जागृत स्थान आहे, पेशवेकालीन हे मंदिर आहे आणि या नदीपात्रात असल्या कारणाने जेव्हा आपण शंख वाजवतो तर याचा ध्वनी खूप मोठा असतो, म्हणजे आजूबाजूच्या नागरिकांनाही त्याचा जास्त वेळ वाजवल्याने त्रास होऊ नये. आणि इथे भगवान शंकराचं मंदिर आहे आणि भगवान शंकराला शंखध्वनी खूप प्रिय आहे, डमरूध्वनी खूप प्रिय आहे. म्हणून आम्ही हे स्थळ आम्ही हे इथं करण्याचं आम्ही योजलं आणि 2019 पासून सातत्याने आम्ही इथं प्रशिक्षण वर्ग चालवतो. आमचं प्रशिक्षण वर्ग वर्षभर चालतं. जानेवारी महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारपासून याची सुरुवात होते. टोटल 17 सत्र होतात. त्याच्यापैकी 4 सत्र आमचे थेरिकल असतात आणि 11 सत्र आम्ही त्याचे प्रॅक्टिकल घेत असतो. आणि संस्थेच्या माध्यमातून 4 उपक्रम चालतात. पहिला उपक्रम आहे शालेय शिक्षण साहित्य वाटप, जे आपल्या तळागाळातील
वंचित मुलं असतील ज्यांना शालेय शिक्षणासाठी लागणारे साहित्य आम्ही संस्थेमार्फत देतो. तदनंतर आम्ही सेवा कार्य करतो. म्हणजे जिथे आता उदाहरणार्थ ओंकारेश्वर मंदिरात जर महाआरती असेल, महाशिवरात्रीचा कार्यक्रम असेल तर लोकांना लाईनीत लावून घ्यायचं, इथलं निर्माल्य उचलायचं आणि प्रसाद वाटपाचं काम, हे आम्ही सेवा कार्य म्हणून करत असतो. तिसरा आमचा उपक्रम आहे धार्मिक यात्रा घडवणं. काही लोकांना काही धार्मिक, जसं एक पौराणिक, हे महाराष्ट्रात असे बरेच मंदिर आहेत की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. ते मंदिर अजून प्रचलित झाले नाही आहे. तिथे आमच्या लोकांची धार्मिक यात्रा घडवून आणणं. आणि चौथं, ह्या वर्षी आम्ही काम सुरू केलं आहे तर केशव सन्मान पुरस्कार. हा सन्मान पुरस्कार 40शीतल्या आतल्या महिला आणि पुरुष यांना दोघांना दिला जातो. दोघांपैकी ज्यांनी समाजात संघटनात्मक काम केलं आहे, धार्मिक काम केलं आहे, त्याला हा पुरस्कार दिला जातो. आणि 40शीतला आतलाच का, तर 40शीतला आत त्याला जर पुरस्कार दिला गेला तर तो त्याचं कार्य द्विगुणित आणि 4 पटीने वाढवेल. आपल्या समाजामध्ये 60 नंतर 75 नंतर नव्हे तर मरणोत्तर पण पुरस्कार देण्याची पद्धत आहे. पण जो मनुष्य वर्षभर आयुष्यभर आपल्या आयुष्यातलं सगळं कार्य बाजूला ठेवून तो धर्मकार्य करतो, राष्ट्रकार्य करतो, सामाजिक कार्य करतो आणि मरणोत्तर त्याला पुरस्कार मिळतो, तो पुरस्कार तो बघण्यास तो नसतो. म्हणून आम्ही ठरवलं की 40च्या आतल्या सगळ्या महिला पुरुषांना आपण तो पुरस्कार देऊयात. असे 4 उपक्रम ह्या पथकाच्या माध्यमातून चालतं. मोफत प्रशिक्षण आहेत, त्याच्यात कुठलंही शुल्क घेतलं जात नाही. फक्त सभासद जर तुम्हाला केशव शंकरनाथ पथकाचं व्हायचं असेल तर आम्ही वार्षिक फी म्हणून 120 रुपये शुल्क घेतो. तर केशव शंकरनाथ पथकाचा हा उपक्रम खूप लोकांपर्यंत पोहोचला आहे. पुण्याची लोकसंख्या बरीच असू शकते आणि पुण्यात येणारे प्रवासी खूप असतात. तर तुम्ही मागे बघतच असाल, या केशव शंकरनाथ पथकामध्ये वय वर्ष 5 पासून तर 85 वर्षापर्यंतचे सगळे तरुण आणि तरुणी आहेत. आम्ही जेव्हा सुरुवातीला हे क्लासेस सुरू केले तेव्हा समाजातनं एक अशी चर्चा सुरू झाली की हे एक नवीन काय प्रयोग करताय की महिलांनी शंख हा वर्जित आहे, तुम्ही महिलांना शंख कसा वाजवतात. पण याचं महत्त्व आम्ही लोकांना पटवून दिलं. जर महाराष्ट्रातल्या महिला ह्या महिला नसतील तर पश्चिम बंगालमध्ये किंवा बंगालमध्ये जेव्हा दुर्गा अष्टमी असते तेव्हा महिला आणि वर्षभर ते वाजवत असतात. तर त्यांच्यात आणि आपल्या महिलात फरक काय, आणि त्याच्यात नंतर आम्ही महिलांना त्याचा आरोग्याविषयी माहिती दिली. तर तुम्ही बघत असाल तर आपल्या पथकामध्ये 90% या महिला आहेत की ज्या उत्कृष्टपणे शंखवादन करतात. आणि ह्या शंखवादनातनं त्यांनी माउथ पब्लिसिटी करून, प्रचार करून प्रत्येक कोपऱ्यातनं पुण्यातलं महिला येतात. आमच्याकडे हडपसरमधनं येतात, पिंपरी चिंचवडमधनं येतात, वारजेमधनं येतात, कात्रजमधनं येतात. पुण्यातल्याच नव्हे तर तुम्हाला मी अजून आज ते आल्या असतील माहीत नाही, बोरिवली, ठाणे इथूनही महिला प्रशिक्षण घ्यायला येतात. तद नव्हे तर महाराष्ट्रातच सोडून द्या तर आमच्याकडे 2 कुटुंब असे आहेत की ज्या महिन्यातले 2 शनिवार आणि रविवार असतील तर ते महिन्यातला 1 शनिवार दिल्लीवरनं इथे प्रशिक्षण घ्यायला येतात आणि परत दिल्लीला जातात. तर लोकांमध्ये शंखाचा प्रचार प्रसार अशा पद्धतीने वाढत चालला आहे. आणि आमची तर इच्छा आहे की भारतातल्या प्रत्येक पुरुषांनी, प्रत्येक महिलांनी शंखवादन करावं. जय श्रीराम.